नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्मवर यूट्यूब चॅनलवर। आपण आज सेकंड लेक्चर घेत आहोत, दुसरा लेक्चर आहे जो की महाराष्ट्र भूगोलावर आपण घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान विस्तार सीमा हे आपण शिकणार आहोत। इथून पुढे भूगोलाचे कंटिन्यू लेक्चर्स असतील। आपण महाराष्ट्राचा भूगोल शिकत आहोत आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राचे स्थान विस्तार सीमा यावर बऱ्याचदा प्रश्न विचारते। पोलीस भरती असो किंवा कंबाईन एक्झामिनेशन असो किंवा सरळ सेवेची कोणतीही परीक्षा असो, यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्थान विस्तार आकार सीमावर प्रश्न प्रत्येक वेळेस असतो। एक किंवा दोन प्रश्न यावर असतात। आता बघा, हा मॅप तुम्हाला दिसत आहे। बघा, महाराष्ट्राचा आधी आपण दिशा बघितलेला आहे। दिशामध्ये बघा, ही आहे उत्तर दिशा, ही आहे दक्षिण दिशा, ही आहे पूर्व दिशा, ही आहे पश्चिम दिशा, ही आहे वायव्य दिशा, ही आहे आग्नेय दिशा, ही आहे ईशान्य दिशा, ही आहे नैऋत्य दिशा। कळालं? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, हे काय झाल्या? दिशा झाल्या। समजलं? त्यानंतर बघा, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, ते सुद्धा आपण बघणार आहोत। यामध्ये महाराष्ट्राची ही जी आपली आडवी रेष दिसत आहे, ही आहे पूर्व पश्चिम लांबी, आणि ही जी उभी रेषा दिसत आहे ही आहे उत्तर दक्षिण लांबी। आलं लक्षात? ही आहे आडवी रेषा पूर्व पश्चिम लांबी आणि उभी रेषा उत्तर दक्षिण लांबी, हे लक्षात ठेवायचं। आता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर चौरस। 800 चौरस किलोमीटर। आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 चौरस किलोमीटर। लक्षात ठेवायचं, डायरेक्ट प्रश्न विचारता, हे लक्षात घ्या। त्यानंतर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी, पूर्व पश्चिम लांबी, आणि इथं सह्याद्री पर्वत आहे। कुठे रे? इथं काय आहे? सह्याद्री, त्याला आपण पश्चिम घाट सुद्धा म्हणतो। ठीक आहे, सह्याद्री पर्वत लक्षात घ्या। यामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी महाराष्ट्रात किती आहे? 440 चौरस किलोमीटर। लक्षात घ्यायचं, आलं लक्षात? त्यानंतर महाराष्ट्र पठार, म्हणजे महाराष्ट्र पठार कोणता आहे? हा महाराष्ट्र पठार आहे। महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची लांबी आहे 750 चौरस किलोमीटर। ओके, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी, हा महाराष्ट्राचा पठार आहे। त्यानंतर हे जे भाग आहे सुटलेला इकडे, हा आहे कोकणाचा भाग। ओके, हा भाग कशाचा आहे? कोकणाचा भाग आहे। ओके, कोकणाचा भाग असल्यामुळे जो हे जे दिसत आहे तुम्हाला, हे बघा, हे आहे कोकण किनारपट्टी, हे आहे कोकण किनारपट्टी। आणि कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे महाराष्ट्रात? 540 ते 560, हे दोन पैकी एक, लक्षात ठेवायचं। आणि त्यानंतर सागर किनारा, महाराष्ट्राचा सागर किनारा किती आहे? हा बघा, सागर किनारा, महाराष्ट्राचा सागर किनारा किती आहे? 720 चौरस किलोमीटर। आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपण इथं बघूया। ओके, महाराष्ट्राचा उत्तर ते दक्षिण लांबी किती आहे? 700 चौरस किलोमीटर। त्यानंतर महाराष्ट्राची पूर्व ते पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर। म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची जास्त आहे, असं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र पठाराची लांबी, महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे? 750। ओके, त्यानंतर महाराष्ट्राची सह्याद्री पर्वत, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, ठीक आहे, सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? 440 चौरस किलोमीटर। ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी किती आहे? 540 किंवा 560 चौरस किलोमीटर। आणि महाराष्ट्राचा सागर किनारा
महाराष्ट्राचा सागर किनारा किती आहे? 720 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800, महाराष्ट्र पठाराची लांबी 750, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी 440, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी 540 किंवा 560 आणि महाराष्ट्रातील सागर किनाऱ्याची लांबी आहे 720 किलोमीटर. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, समजलं का रे? अरे कळालं का? पण आता अक्षांश आणि रेखांश बघत आहोत. अक्षांश आणि रेखांशामध्ये काय आहे? बघा, ही जी आडवी रेषा दिसते तुम्हाला, ही आहे रेखांश. किती आहे? रेखांश. रेखांश काय असते? कधीही पूर्व असते. रेखांश काय असते? कधीही पूर्व असते. आणि हे जी उभी रेषा दिसत आहे, उभी रेषा, हे काय आहे? अक्षांश. अक्षांश कधी काय असतो रे? उत्तर असतो. अक्षांश काय असतो? उत्तर असतो. आणि रेखांश काय असते? पूर्व असते. लक्षात घ्या. आता रेखांश किती आहे महाराष्ट्राचा आणि अक्षांश किती आहे ते आपण शिकणार आहोत. बघा, अक्षांश आपला महाराष्ट्राचा काय आहे रे? 15 डिग्री 44 मिनिटं ते 22 डिग्री 6 मिनिटं. काय आहे रे? उत्तर. काय आहे? उत्तर. हे लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी? अक्षांश किती आहे? 15 डिग्री 44 ते 22 डिग्री 6 उत्तर. हे काय आहे? अक्षांश आहे महाराष्ट्राचा. आणि रेखांश किती आहे रे? रेखांश आहे 72 डिग्री 54 ते 72 डिग्री 34 ते 34 मिनिटं ते 80 डिग्री 54 मिनिटं. हे काय असते? कधीही पूर्व असते. अरे कळालं का? काय म्हटलं? रेखांश किती आहे? 72 डिग्री 34 मिनिटं ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व. आता बघा, इथं आपण घेऊया लक्षात. ओके, महाराष्ट्राचा अक्षांश. महाराष्ट्राचा अक्षांश किती सांगितलं? 15 डिग्री 44 ते 22 डिग्री 6 मिनिटं. काय असते? उत्तर. कळालं? आणि महाराष्ट्राचा रेखांश 72 डिग्री 34 मिनिटं ते 80 डिग्री 54 मिनिटं. काय असते रे? पूर्व असते. इथपर्यंत कळालं? आडवी रेषा, रेखांश, उभी रेषा, अक्षांश. कळालं इथपर्यंत? आता पुढे जाऊ आपण. बघा, हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. ठीक आहे, महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. आता बघा, आपण महाराष्ट्रातील जिल्ह्याचा विचार केला तर ज्या वेळेवर 1 मे 1960 ला महाराष्ट्राची काय झाली? निर्मिती झाली, स्थापना झाली. जर दिल्ली विचारला आता, ठीक आहे, आता जर दिल्ली विचारलं तर आता जिल्हे किती आहेत? 36. ठीक आहे, हे पूर्वीचे आणि हे सध्या. आता सध्या जिल्हे किती? 36. प्रशासकीय विभाग 6 आणि तालुके 358. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात पाहिजे, यावर सुद्धा प्रश्न असतो. ओके, इथपर्यंत समजलं? सीमाभोगीय जिल्ह्यांची, कोणत्या राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यावर सुद्धा प्रश्न आयोग विचारत असतो. आता बघा, हे जे उत्तर बाजू आहे ना, मगाशी बघितलं आपण, इथं कोणता राज्य आहे रे? मध्य प्रदेश. उत्तरेला मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? किती? 8 जिल्ह्यांची. किती? 8 जिल्ह्यांची. 8 कोणते कोणते असतील बघा, तुम्हाला एक एक समजावून सांगतो. हा आहे नंदुरबार जिल्हा. ठीक आहे, हा आहे धुळे जिल्हा. ठीक आहे, हा आहे जळगाव जिल्हा. ठीक आहे, हा आहे बुलढाणा. ठीक आहे, हा आहे अमरावती. ओके, हा आहे नागपूर. हा आहे भंडारा. आणि हा गोंदिया. कळालं? किती झाले रे एकूण?
8 कोणते कोणते? नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. बघा सीमा पण बघा रे, हे बघा हे लागलेली आहे, दिसतंय? अरे कळालं का रे बाबा? हे सीमा दिसत आहेत ना, हे सीमा या मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत. इथपर्यंत तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कळालं? उत्तरेला काय आहे? मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेश राज्याला काय लागून आहे रे? 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. आता लक्षात घ्या, पूर्वेला कोणतं राज्य आहे? छत्तीसगड. पूर्वेला छत्तीसगड आहे. ठीक आहे. छत्तीसगड राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. बघा, हा एक जिल्हा आणि हा एक जिल्हा, अशा 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. आता 2 जिल्हे कोणते कोणते आहेत? एक जिल्हा म्हणजे हा गोंदिया आणि एक गडचिरोली. आलं लक्षात? हे 2 जिल्ह्यांची सीमा इथं लागून आहे. त्याच्यानंतर हा आग्नेय भाग, हा भाग कोणता आहे? आग्नेयचा. इथं कोणता राज्य आहे? तेलंगणा. इथं कोणता राज्य आहे? तेलंगणा. ओके. आता तेलंगणा राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 4 जिल्ह्यांची. किती? 4 जिल्ह्यांची. ते 4 जिल्हे कोणते? एक आहे नांदेड, एक आहे यवतमाळ, एक आहे चंद्रपूर आणि एक आहे गडचिरोली. किती जिल्हे झाले रे? 4 जिल्हे झाले. असे एकूण 4 जिल्ह्यांची सीमा कोणाला लागून आहे? तेलंगणा राज्याला लागून आहे. ओके, कळालं? त्याच्यानंतर दक्षिणेला कोणतं राज्य आहे? कर्नाटक. कोणतं राज्य आहे? हा, कर्नाटक राज्य आहे. ओके. आता कर्नाटक राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. किती? 7 जिल्ह्यांची. कोणते कोणते असतील ते 7 जिल्हे? बघा, एक नांदेड, एक लातूर, कोणता आहे? लातूर. एक आहे धाराशिव, त्याला उस्मानाबाद म्हणायचे आधी. एक आहे सोलापूर. ठीक आहे. एक आहे सांगली, एक आहे कोल्हापूर आणि एक आहे सिंधुदुर्ग. आलं लक्षात? हे एकूण 7 जिल्हे झाले जे कर्नाटक राज्याला लागून आहेत. आलं लक्षात? अरे कळालं का? हा. त्याच्यानंतर वायव्येला गुजरात राज्य लागून आहे. कोणतं राज्य आहे? गुजरात. गुजरात राज्याला किती जिल्ह्यांची सीमा आहे? 4 जिल्ह्यांची सीमा आहे. एक जिल्हा कोणता आहे रे? पालघर. हा आहे नाशिक. एक आहे धुळे आणि एक आहे नंदुरबार. असे 4 जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याला लागून आहे. हे आपण काय शिकलेलं आता? कोणत्या राज्याला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे ते शिकलेले आहेत, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. ओके, समजलं इथपर्यंत? आधी किती प्रशासकीय विभाग होते जेव्हा 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि आता सध्या स्थितीत किती प्रशासकीय विभाग आहेत, हे दोन्ही गोष्टी कंपाइल मध्ये शिकणार आहोत. ते आता बघा. एक मे 1960 ला ना, 1 मे 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते? 4 होते. मग ते 4 कोणते कोणते असतील? ते 4 कोणते कोणते असतील? तर एक होता कोकण विभाग. ठीक आहे. एक होता औरंगाबाद, ज्याला आपण आता है ना छत्रपती संभाजीनगर म्हणतो. ठीक आहे. एक आहे कोणता? नागपूर विभाग. ठीक आहे. आणि एक कोणता आहे? एक आहे पुणे विभाग. असे 1 मे 1960 ला 4 प्रशासकीय विभाग होते.
मग 2 ने वाढलं, म्हणजे आता सध्या स्थितीत 6 आहेत. मग ते 2 कोणते कोणते आहेत? मग ते 2 ची जेव्हा वाढ झाली तर ते 2 आहेत. एक आहे नाशिक, ठीक आहे, आणि एक आहे अमरावती. आता किती प्रशासकीय विभाग झाले? 6 प्रशासकीय विभाग झाले. आणि आधी किती होते? 4 प्रशासकीय विभाग होते. मग 2 कोणते कोणते नवीन आहेत? एक आहे नाशिक आणि एक आहे अमरावती. ओके, कळालं? आता बघा, आता आपण प्रशासकीय विभाग शिकूया. ठीक आहे, आता प्रशासकीय विभाग, एक एक प्रशासकीय विभागावर आपण भर देऊया. आता पहिला प्रशासकीय विभाग घेऊया आपण, तो म्हणजे चला विदर्भात आहो, विदर्भातून घेऊया. ठीक आहे, कोणता? नागपूर प्रशासकीय, नागपूर प्रशासकीय विभाग. आता या नागपूर प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे किती आहेत? तर एकूण 6 जिल्हे आहेत. किती? 6 जिल्हे. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आहेत. ते 6 जिल्हे कोणते कोणते असतील? एक आहे नागपूर जिल्हा, एक आहे वर्धा जिल्हा, एक आहे चंद्रपूर जिल्हा, एक आहे गडचिरोली जिल्हा, एक आहे भंडारा जिल्हा आणि एक आहे गोंदिया जिल्हा. किती झाले रे? 6 झालेत. हे काय प्रशासकीय विभाग बघत आहोत आपण, आणि एकूण प्रशासकीय विभाग 6 आहेत. एकूण प्रशासकीय विभाग 6 आहेत. त्यापैकी पहिला आपण घेतलंय नागपूर प्रशासकीय विभाग, आणि या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? तर 6 आहेत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया असे 6 जिल्हे आपल्याला कुठे दिसतात? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये दिसतात. आता पुढे नागपूर झालं. आता चला अमरावती. अमरावती प्रशासकीय विभाग. आता अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती? तर 5 जिल्हे आहेत. ठीक आहे, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. पहिला जिल्हा अमरावती, दुसरा जिल्हा यवतमाळ, तिसरा जिल्हा वाशिम, चौथा जिल्हा अकोला, पाचवा जिल्हा बुलढाणा. किती झाले रे? एकूण 5 जिल्हे झाले. हे पाठ पाहिजे, हे सगळ्या गोष्टी पाठ पाहिजे. जर तुम्हाला पोलीस भरती काढायची असेल किंवा कंबाईन परीक्षा काढायची असेल तर तुमच्याकडे तेवढा वेळ शिल्लक नसतो. सगळ्या गोष्टी पाठ पाहिजे. ज्या वेळेवर पाठ असतील तर लगेच तुमचे आन्सर तिथं सुटतील मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कळालं का? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा. अरे कळालं का? ठीक आहे, त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभाग. आता नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती? तर 5 जिल्हे. मग ते 5 जिल्हे कोणते कोणते? बघा, नाशिक, दुसरा आहे जळगाव, तिसरा आहे धुळे, चौथा आहे नंदुरबार आणि पाचवा आहे अहमदनगर. अहमदनगरला नवीन नाव काय दिलेलं आहे? अहिल्यानगर. ठीक आहे, अहिल्यानगर. ओके, तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. पहिला नाशिक, दुसरा जळगाव, तिसरा धुळे, चौथा नंदुरबार आणि पाचवा अहमदनगर. असे 5 जिल्हे आपल्याला नाशिक विभागात सांगता येतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रशासकीय विभाग कोणता रे? पुणे प्रशासकीय विभाग. ठीक आहे, पुणे प्रशासकीय विभाग. पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती? 5. पहिला पुणे, दुसरा सोलापूर, तिसरा कोल्हापूर, चौथा
सातारा, पाचवा सांगली. किती झाले? 5. आपण पुणे प्रशासकीय विभाग बघत आहोत, त्यामध्ये एकूण जिल्हे 5 आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हे 5 जिल्हे आपल्याला पुणे प्रशासकीय विभागामध्ये दिसतात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे त्याला आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग म्हणतो. आता छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभाग आणि आधीचा औरंगाबाद विभाग. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण जिल्हे किती? तर ते आहेत 8 जिल्हे. किती? 8 जिल्हे. ओके, हे लक्षात घ्या. ओके, कळालं का? मग ते 8 जिल्हे कोणते कोणते असतील? पहिला आहे छत्रपती, है ना, छत्रपती संभाजीनगर विभाग, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बीड आहे. ठीक आहे. जालना आहे. परभणी आहे. हिंगोली आहे. धाराशिव आहे. लातूर आहे. नांदेड आहे. किती झाले रे? 8 झाले. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड एकूण किती झाले रे? 8 जिल्हे झाले छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. ओके. त्यानंतर कोकण प्रशासकीय विभाग. एकूण जिल्हे किती? 7 जिल्हे. एकूण जिल्हे किती? 7 जिल्हे. मग पहिला जिल्हा कोणता? पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि 7वा सिंधुदुर्ग. आपण एकूण किती प्रशासकीय विभाग बघितले? 6 प्रशासकीय विभाग बघितले आणि 6चे 6 प्रशासकीय विभागामधले जिल्हे आपण बघितले. लक्षात एकूण 36 जिल्हे आपले कंप्लीट झालेले आहेत. लक्षात म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये आपण जिल्ह्यावाईज शिकलेले आहेत. ओके. जसं की मी तुम्हाला इथं अजून एकदा सांगतो की नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे, 6 जिल्हे, अमरावतीमध्ये 5, पुणेमध्ये 5, नाशिकमध्ये 5, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8, कोकणमध्ये 7. ठीक आहे. हे सर्व प्रशासकीय विभाग आपण बघितलेले आहेत जिल्ह्यानुसार. आलं लक्षात? आता या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा मोठा आणि कोणता जिल्हा लहान हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण की यावर विचारू शकतो प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने. जसं आपण बघितलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षेत्रफळाने असलेला जिल्हा तो आहे नगर जिल्हा. कोणता जिल्हा? नगर जिल्हा. ठीक आहे. नगर जिल्हा, अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा. ठीक आहे. हा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. हे 36 जिल्हे तुम्हाला पाठ पाहिजे. कुठे काय आहे एकदा आपण रिव्हिजन करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कोणते जिल्हे कुठे आहेत. ओके. बघा इथं लिहून नाही देत प्रत्येक ठिकाणी पण तुम्हाला सांगतो. विदर्भातून जाऊया. हा आहे गोंदिया जिल्हा, हा आहे गडचिरोली जिल्हा, हा आहे चंद्रपूर जिल्हा, हा आहे भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, इकडे आहे बुलढाणा, इथं आहे जालना, इथं आहे बीड, हा आहे नगर, हा आहे जळगाव, हा आहे धुळे,
हा आहे नंदुरबार. नाशिक, ठीक आहे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हा आहे सांगली, हा आहे सातारा, हा आहे पुणे. ओके, आणि हा शेवटचा वाचलेला आहे, हा आहे तुमचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. कोणता उरलेला आहे का रे? आहे ना? हे 36 जिल्हे आपण बघितलं. हे ओव्हरलुक करून टाकायचे. किती वेळ लागला? जास्त वेळ लागला? परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षाभिमुख माहिती घ्या आणि परीक्षाभिमुख माहिती घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. आता मी जे एवढं शिकवलेलं आहे, आतापर्यंत तुम्ही पेपर जर दिले असणार तर तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न तुम्हाला आयोगाने विचारलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आणि लहान, ठीक आहे, हे जिल्हे आपण बघूया. चला, विदर्भातून आपण जर गेला तर नागपूर, बघा नागपूर विभाग, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाने मोठे व क्षेत्रफळाने लहान जिल्हे कोणते कोणते आहेत? तर नागपूर विभागामध्ये क्षेत्रफळाने मोठा आणि क्षेत्रफळाने लहान जिल्हा आपण बघणार आहोत. नागपूर विभागामध्ये क्षेत्रफळाने मोठा जिल्हा आहे तो आहे गडचिरोली जिल्हा, हा आहे मोठा क्षेत्रफळाने. आणि क्षेत्रफळाने लहान जिल्हा भंडारा जिल्हा, लहान जिल्हा, ठीक आहे. जिथून मी आता शिकवत आहे तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, आलं लक्षात? त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आणि लहान जिल्हा. तर बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तो आहे यवतमाळ जिल्हा, मोठा जिल्हा. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान जिल्हा तो आहे वाशिम जिल्हा, लहान जिल्हा. लक्षात आलं? अमरावतीमध्ये. त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा तो आहे अहिल्यानगर, अहमदनगर जिल्हा, मोठा जिल्हा. आणि सर्वात लहान जिल्हा तो आहे नंदुरबार जिल्हा. अरे कळालं का? ओके. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बीड जिल्हा, बीड जिल्हा सर्वात मोठा जिल्हा, ठीक आहे. आणि हिंगोली जिल्हा हा सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने. अरे कळालं का? ठीक आहे. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे पुणे जिल्हा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा. आणि कोल्हापूर जिल्हा हा सर्वात लहान जिल्हा. हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये आपण बघत आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, सर्वात मोठा जिल्हा रत्नागिरी जिल्हा. कुठला रे? रत्नागिरी, ठीक आहे. आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर, मुंबई शहर, लहान जिल्हा.
आपण सगळे प्रशासकीय विभाग घेतलेले आहेत, त्यातील क्षेत्रफळ बघितलं, त्यातील जिल्हे बघितलं, लक्षात आलं, समजलं.